इकडे यशोदा आणि कृष्ण हे तुंगा नदीच्या त्या महापुरात बुडता बुडता कसेबसे वाचले. पाण्याच्या प्रवाहानं त्यांना इतकं दूरवर खेचून नेलं की ते एका अज्ञात ठिकाणी जाऊन पोहोचले. यशोदानं कृष्णाला आपल्या पाठीशी इतकं घट्ट बांधून ठेवलं होतं की ते दोघे एकत्रच होते. पण यशोदाच्या बाळाला आता मात्र श्वास घेणं कठीण होत चाललं होतं. यशोदेला त्याच्या प्रकृतीची काळजी वाटू लागली होती. आपण आता नक्की कुठे आहोत आणि इथून पुढे कुठे जाणार याची तिला काहीच कल्पना नव्हती. आपण कुठल्याही परिस्थितीत या संकटातून बाहेर पडायचं असा यशोदेने ठाम निर्धार केला. काहीतरी चमत्कार घडेल आणि कोणीतरी येऊन आपली आणि आपल्या बाळाची सुटका करेल यावर तिचा मुळीच विश्वास नव्हता. त्यामुळे असा काही चमत्कार घडेल या आशेने वाट बघत राहणं हे तिला मंजूर नव्हतं. मग तिने इकडे तिकडे पाहिलं आणि तिच्या लक्षात आलं की तिथून एक छोटासा रस्ता रानात शिरला आहे. आता आपण या रस्त्याने चालू लागायचं आणि जवळपास कुठे एखादं गाव लागते का ते पाहायचं असं तिनं ठरवलं. ती मोठ्या कष्टाने चालू लागली. जरा वेळात तिला एक माणूस नदीकडे निघालेला दिसला. त्याचबरोबर तिने त्याला मदतीसाठी हाक मारली. तो माणूस यशोदेला पाहून म्हणाला, "अगं बाई, तू इथं कशाला आलीस? हे ठिकाण किती भयंकर आहे. इथे आजूबाजूला फारशी मनुष्यवस्तीही नाही. तुझं नाव काय? तू कुठून आली आहेस?" "अण्णा, माझं नाव यशोदा. मी वाट चुकले आहे. आता कुठे जायचं हे मला ठाऊक नाही. माझं बाळ आजारी आहे. त्याला मदतीची तातडीने गरज आहे आणि मला तर झाडापालांच्या औषधीविषयी काही माहीत नाही. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या गावात घेऊन गेलात तर तिथे मला त्याच्यावर उपचार करता येतील. तुम्ही मला मदत करा." त्या माणसाने कृष्णाकडे पाहिलं. कृष्णा फारच आजारी दिसत होता. "माझं नाव मोहम्मद. माझे कुटुंबीय इथे रानात राहतात. गावात नाहीत. पण तू आमच्या घरी चल आणि तुला पाहिजे तितके दिवस तू आमच्या घरी राहा. पण या औषधी वनस्पतींचा शोध मात्र तुला तुझाच घ्यावा लागेल." असं म्हणून त्यानं त्या बाळाला आपल्या खांद्यावर घेतलं आणि मग दोघं त्या घनदाट रानातून वाट काढत चालू लागले. थोड्याच वेळात यशोदेला एका तळ्याच्या काठी एक झोपडी दिसली. आदल्या दिवशी झालेल्या महाभयंकर पावसामुळे त्या झोपडीची अवस्था फारच वाईट झाली होती. काही स्त्रिया एकत्र येऊन ती मोडकळीस आलेली झोपडी परत नीट उभी करण्याचा प्रयत्न करत होत्या. अखेर ते दोघं त्या झोपडीत येऊन पोहोचले. झोपडीत शिरल्यावर यशोदेच्या असं लक्षात आलं की ते कुटुंबीय फारच गरीब होतं. त्याच्याकडे जे काही किडूक मिडूक होतं ते सुद्धा सगळं या पुरात वाहून गेलं होतं. मोहम्मदने आपल्या कुटुंबियांना जवळ बोलावलं आणि म्हणाला, "ही बाई नदीतून वाहत इथे येऊन पोहोचली. ती रस्ता चुकली आहे. मी नदीकडे चाललो असताना ही मला वाटेत भेटली. आता इथून पुढे काय करायचं, कुठं जायचं हे तिला कळेपर्यंत पुढचे काही दिवस ती आपल्या घरी राहील. आपल्याला हिची काळजी घ्यायची आहे. हिचं बाळ खूप लहान आहे." त्यावर तिथली एक बाई म्हणाली, "पण भाईजान, या पुरामध्ये आपल्याच घराचं सगळ्यांना वाहून गेलं आहे. आता आपल्याकडे अगदी थोडं फार कोरडं धान्य शिल्लक आहे." खरं तर या पुरात कुटुंबाचं सर्वस्व वाहून गेलं होतं. तरीसुद्धा त्यांच्याकडे जे काही थोडंफार अन्न होतं तेच त्यांची यशोदा आणि कृष्णा यांच्याबरोबर वाटून खाल्लं. त्या कुटुंबातील लोकांनी त्या दोघांना जणू काही आपल्या घरच्या माणसांप्रमाणेच आपुलकीने काळजी घेतली. परंतु यशोदेनं मात्र त्यांच्याशी पाशी राणीचा, राजाचा किंवा युद्धाचा विषय काढला नाही. पुढचे काही दिवस काही वनस्पतींच्या साहाय्याने यशोदेने कृष्णावर जमतील तितके उपचार सुरू केले. पण कृष्णाच्या तब्येतीत फारशी सुधारणा होत नव्हती. मग तिला एक गोष्ट कळून चुकली की याला घेऊन आपण दुसऱ्या गावाला जायला हवं. त्याच्यावर नवीन वेगवेगळ्या पद्धतीने उपचार व्हायला हवेत. खरं तर यशोदा खूपच निराशी होती. परंतु यावेळी मात्र आयुष्यात पहिल्यांदाच ती इतकी खचून गेली होती. तिला खूप असह्य वाटत होतं. मोहम्मदने तिच्या मनाची अस्वस्थता ओळखली आणि तो म्हणाला, "मला इथे जे काही थोडेफार मासे मिळतील ते घेऊन मी जातो आणि इथल्या मोठ्या रस्त्यावर विकायला बसतो. तुझ्यासाठी एवढं शक्य होईल तेवढं मी नक्की करीन. पण तो रस्ता इथून जरासा लांब आहे. मला जर समजा तुझ्या जाण्याची व्यवस्था करता आली तर तुझ्या मुलावर त्या ठिकाणी उपचार होऊ शकतील. अशा ठिकाणी मी तुला नक्कीच पाठवीन. तू माझ्याबरोबर चल. आपण निदान प्रयत्न करू." नाईलाजाने का होईना पण यशोदेने या बेताला संमती दिली, कारण तिच्यासमोर दुसरा काहीच पर्याय नव्हता. खरं तर मोहम्मद मासे विकण्यासाठी एवढ्या दूरचं अंतर कापून कधीच जात नसे. पण त्या दिवशी मात्र मोहम्मदनं आणि त्याच्या आईने टोपलीभर मासे विकायला घेतले आणि ते दोघे यशोदेला आणि कृष्णाला बरोबर घेऊन मुख्य रस्त्याकडे निघाले. तिथे गेल्यावर त्यांचे मासे बऱ्यापैकी विकले गेले आणि त्यांना थोडे पैसेही मिळाले. त्यांना वाटेत अनेक बैलगाड्या दिसल्या. त्याचप्रमाणे बरेच पादचारी लोकसुद्धा भेटले. ते सर्वजण दक्षिणेच्या दिशेने प्रवासाला निघाले होते. त्याचबरोबर काही संन्याशांचा गट पायी चालत असताना त्याच दिशेने निघाला होता. यशोदा त्यांच्यापैकी एका संन्याशाला विचारलं, "तुम्ही कुठे निघालात?" "आम्ही कुडलीला चाललो आहोत." "ते एक मोठं गाव आहे का?" यशोदा म्हणाली. "ते एक धर्मस्थळ असून तिथे विद्वान लोक राहतात. त्या गावात कोणी वैद्य असतील का?" "हो, काही संन्यासी तिथे वैद्यकीय व्यवस्था सुद्धा करतात. मी तुमच्याबरोबर येऊ का?"
यशोदा हात जोडून त्यांना विनवण्या करत म्हणाली, ते शक्य होईल असं वाटत नाही. ते गाव इथून बरंच लांब आहे आणि ते तुझ्याजवळचं बाळ आजारी आहे. आमची दृष्टी केवळ आमच्या ध्येयावर खेळलेली असते. आम्ही कोणत्याही पाशात गुंतून पडत नाही. तेव्हा तू एखाद्या कुटुंबाच्या सोबतीने तिकडे यावंस हे उत्तम, असं म्हणून तो संन्याशाचा घोळका पुढे निघून गेला. त्याच वेळी इकडे मोहम्मद रस्त्यात जी कुठली बैलगाडी दिसेल तिला थांबून यशोदेला कुडलीला नेणार का अशी विचारणा करत होता. काही लोकांनी आपल्याकडे जागा नसल्याचं सांगून नकार दिला, तर काही लोकांनी एवढा आजारी बाळा आपल्यासोबत घेऊन जाण्याची भीती वाटत होती. कुठेही आशेचा किरण दिसत नव्हता. यशोदेच्या डोळ्यातून घाळघाळ अश्रू वाहू लागले, पण मोहम्मदनं तिची समजूत घातली. तू असा धीर सोडू नकोस, आपल्याला नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल, तो म्हणाला. तेवढ्यात तिकडून एक बैलगाडी आली. त्यामध्ये केवळ काही वयस्कर लोक बसले होते. ते एका वेगळ्याच भाषेत एकमेकांशी बोलत होते. मोहम्मदने त्यांना थांबवलं आणि यशोदेला आणि कृष्णाला त्यांच्याबरोबर घेऊन जाण्याची विनंती केली. पण तुम्ही पैसे किती देणार, गाडीवान म्हणाला. मोहम्मदनं आपल्या हातातील थैली पाहिली. त्याच्याकडे केवळ काही आणि शिल्लक होते. तो म्हणाला, माझ्याकडे एवढेच पैसे आहेत. यशोदा म्हणाली, अजिबात नाही, ही तुमची दिवसभराची कमाई आहे. तुमचे कुटुंबीय भुकेने कळवळत असतील. बन, तू काळजी करू नकोस. 1-2 दिवस आम्हाला उपवास घडेल तरीही काही हरकत नाही, पण निदान तुझ्या बाळाचा जीव वाचला पाहिजे. बसलेल्या प्रवाशांपैकी एकाने यशोदाकडे बघितलं. तिची साडी फाटली होती, डोळे पाण्याने भरले होते आणि तिनं आपल्या आजारी बाळाला पाठून गळी घेतलं होतं. तिची परिस्थिती जाणून त्यानं तिला आपल्या गाडीत घेतलं. तो मोहम्मदकडे वळून म्हणाला, तू काही काळजी करू नको, मी वासुदेव शेट्टी तुला वचन देतो. मग तो गाडीवानाकडे वळून बघायला म्हणाला, हे बघ, त्यांच्याकडून कुठलेही पैसे घेऊ नको, तिच्या वाटेचे पैसे मी देईन. मोहम्मदनं सुटकेचा श्वास सोडला. हा प्रवासी कोण होता हे काही त्याला ठाऊक नव्हतं, पण तो ज्या अधिकारवाणीने बोलत होता ते ऐकून त्याच्या जीवात जीव आला. तो यशोदाकडे वळून म्हणाला, अल्लानं मला आज एक नवीन बहीण दिली आहे. मी आता मोठ्या जड हृदयाने तुला निरोप देतो, पण तुझ्या मुलाला बरं वाटू दे. मग त्याने त्याच्याजवळ जी काही थोडीफार चिल्लर होती ती यशोच्या हातात ठेवली आणि म्हणाला, एवढे पैसे तरी तू ठेव, तुला कधी तिची गरज पडेल. खुदा हाफिज, इन्शाल्लाह. यशोदाने त्याचे अगदी मनापासून आभार मानले. त्यानंतर ती बैलगाडी जाऊन बसली. मोहम्मदने सुस्कारा सोडला. यशोदेने आणि कृष्णानं त्यांना पाहिजे तिथे सुरक्षित जाऊन पोचतील अशी त्यानं मनोमन आशा केली.